कुठे गेला सांगितलं तर घेऊन तरी येईन. अरे समजा गाव जिथं पाया पडायला जातोय ना तिथं गेला असलं. आणखी कुठं जाणार आहे? आणि तू काय एवढी त्रासली आहेस? अरे आज पातूर इतके भयानपणे केली गावातली बाहेरची. पण हे लई जड जात आहे. काय बी झालं तरी ह्यासने आतमध्ये येऊ देऊ नका. अगं मी दार लावून आली आणि बाहेर सांगून बी आली कोणी बी आत येणार नाही. आणि आहे ना बघ कशा पाहिजे मला गोर लावते. अरे काय तुला काही खाय का नाही? हो काय करतेस? पाय थांबा. हे पण आहे. नाही देवा परत दिलं ना मग काय लावणार नाही. हाताला हे भाजलं कशा पाहिजे? पोटाला कोण येतं ना त्याला चित्त सोडत नाही म्या. बायपा दत्तुमान भाई होय. हा ऐका की माझं. आणि नाही ऐकलं का कोणाचं? आधी दुधाती मुळी उगाळून सुंदराला द्या. अरे काय जीव घेतोस का काय तिथं? हा डोकं आहे का टाळ्यावर? चल वय बाहेर. ए, आजी. बाहेर बाहेर. अरे बाहेर. खरं पण आजी, आजी, आजी. हो ऐका की माझं. ह्या जगल मरल काय बी ठाव नाही. पण माझी एक इच्छा आहे शेवटची. तुला काय बी होणार नाही. हिटरला सांगते या म्हातारीला उचलून ने आणि माझं आयुष्य तुला दे. अगं आजी हिटलाच्या मनात हाय तेच होईल बघ. माझं ऐका की हो. वस्तीवरल्या समजासनी फराळला आपल्या घरला बोलवायची. हा, उगा गाव जेवण घालाय मला नाही जमणार. अरे बायकोचा जीव जाणार की बायप्पा? काय करायला लागतं रे? मी हाय समजा बाय आहे का गं? हा? आणि मी हायच की. तुझ्यासाठी जेवण बी घातलंय वस्तीला. आता तरी ही मुळी दुधात उकळून घे. अजून एकच इच्छा आहे माझी. माझ्यात काय चाललं आहे काय बी समजत नाही. पण डोळे मिटून आणि मन भरून भजन ऐकायचं आहे. रात्री दारात भजन उद्या. दादा नाही कशा पाय म्हणताय सा? देवपा एकदा का त्या गोऱ्यांनी मला दिलं की हो मोठं पद की पैसे पण येतील. आणि एकदा का पैसे आले की बघा टेकडीवर कसा करून देतो मोठं बांधकाम. तू कोण मला काय देणार? माझी देवी आई हाय मला. उद्या सुंदराबाई आणि तिच्या पोटातलं पोर मेलं अय्यो की सुरुवात कर कामाला. अय्यो माझ्यासाठी देवी आईसाठी महाल बांध इथं. अय्यो इथं देवीची गादी होणार. ती इथं आली की समध्यांची कामं होणार. देवी आई ध्यान ठेव.
माझी इच्छा आहे ना मग मुळे दुधात उकळून द्या मला. हे मंगळू, मायाप्पाच्या घरला जाऊन बघावं लागल. गावात काही हालचाल दिसना. तुम्ही दिलेली मुळी सुंदराबाईने अजून खाल्ली नाही वाटते. चल. त्यांचा मान राखला आणि आज नाही ऐकला आणि जीव गेला तर हात पण सुटायचा नाही. अगं पोरी कसं पाहिजे जीव टांगली लावतेस ग. आमचं हे असं वागलं असतं तर मी दुकानदारी मारला असतं बघ त्यासनी. गोदे गपरा असं रागावून चालतंय होय. अगं म्या मायापाला ओळखते, त्याचा लई जीव आहे सुंदरावर. आता त्याचा का वागतोय काही कळना झालं. विठ्ठलाची इच्छा. पोरगा झालाय. चांगलं. देखना है पोर. होय उगा माझीच देखणं ग लागाय. पण आजी हे आलं नाही बपूर बघाय. अगं मनानं चांगला आहे ग तो. देवप्पाकडे जाऊन आलं की हसच होतंय. त्याचा कांदूळ आणतो ते. हा, थांब. मायप्पा ही काठी बघितलीस ना बा. जिजे आता काय केलंय मी? अरे काय इटेलाच्या किरपेनं बायकोचं बाळणपण पार पडलं. अरे असं पोरग हाय नुसतं बघत राहावंसं वाटतंय बघ. आज जाण बघ. अरे सुंदराला बी बरं वाटेल. म्हातारे एकदम बरोबर बोलली तू. ए जा की मायप्पा. हा हो त्याला हातात तरी घ्या की. बाळू जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे जोगी दिसतो
विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी